फॅक्टर इन्व्हेस्टिंग हा नेहमीच निफ्टी 50 पेक्षा जास्ती परतावा देतो का काही वेळा तो अंडर परफॉर्मही करतो, आणि तो जर केला अंडर परफॉर्म तर तो किती काळासाठी करू शकतो? हे एक सायकल आहे, लक्षात घे. सो गेले 2-3 वर्ष तू बघशील तर मोमेंटम चाललंच नाहीये. आणि मग असं एक फंड हाऊस आहे की त्यांनी अनेक त्यांच्या स्कीम्स ह्या मोमेंटम बेस्ड लॉन्च केल्या आणि दुर्दैवाने हिस्टॉरिकली असं झालं की समजा मोमेंटम 2 वर्ष नाही चाललं तर त्याच्यानंतर रॅली आली, पण यावेळेस असं झालंय समजा 3-3.5 वर्ष चाललं नाही. कारण प्रत्येक वेळेस हिस्ट्री रिपीट होईल किंवा असं मागे जे घडलंय तसंच घडेल असं स्टॉक मार्केटमध्ये कायम सांगितलंच जातं. सो हे जर का बघितलं तर कुठल्याही एका फॅक्टरवरती डिपेंड करून निफ्टीला आउट परफॉर्म करणं हे खूप अवघड आहे. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही हे करायला जाल तेव्हा अनेकदा निराशा पदरी पडू शकते. म्हणूनच मल्टी फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे जास्त फायद्याचं ठरू शकतं. एका फॅक्टरवरती अवलंबून राहणं हे कधीही धोक्याचं ठरू शकतं आणि त्याची सायकल सांगता येत नाही. पण एक गमतीशीर भाग आहे. मी कायम सांगतो की जसं बंद पडलेलं घड्याळ दोनदा योग्य वेळ दाखवतं, तसं कदाचित 4-5 वर्ष तुमचा फॅक्टर चालला नाही आणि तरी तुम्ही पेशंटली इन्व्हेस्टेड असाल, तर कधीतरी तो रॅली देईल आणि त्या रॅलीमध्ये मात्र त्या फॅक्टरमध्ये एवढं एक प्रकारचं मोमेंटम बिल्ड होतं, की तुमचे सगळे रिटर्न्स भरून निघतात. पण मग तो पेशन्स पाहिजे. मग इथे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट आहे, की तुम्ही अगदी दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं आणि रिवाईज करणं अपेक्षित नाही. तिथे कदाचित ती स्टाईल प्ले व्हायलाच वेळ लागतोय आणि तो अनेक डायनामिक फॅक्टर्सवरती अवलंबून असतो. म्हणजे लिक्विडिटी ही अशी गोष्ट आहे, तू बघशील तर अनेकदा जसं आता गोल्डमध्ये एक प्रकारचा मोमेंटम आला होता किंवा सिल्व्हरमध्ये मोमेंटम आला होता आणि पॅराबॉलिक राईज आला. सो दॅट वॉज नथिंग बट मोमेंटम ड्रिव्हन रॅली.